दादा खास आज आपल्याला भेटायला रावेतमधूनच आले होते. त्यांचं आत्ता जर बघायला गेलं तर एक चीझी म्हणून एक ब्रँड आहे, तर ते आत्ता तिथं बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे ऑपरेट करतात ते. त्याचबरोबर ते गुड टी सोडा यामध्ये पण काम करत आहे, त्याचंही त्यांचं एक शॉप आहे. आणि आता ते एक वडापावमध्ये पण नवीन चालू करतात ते, तर त्यासाठी पण त्यांनी आत्ता एक शॉप तिथं घेतलेलं आहे. याच्यामध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर ओव्हरऑल आता कशा प्रकारे आपल्याला बिझनेस रन करायचा आहे, याची फूड कॉस्ट कशी असली पाहिजे, किती पर्सेंटेज असलं पाहिजे, मग त्यांचं मॅनपॉवर किती जात आहे, त्यांचं रेंटल किती जात आहे, त्यांचा सेल्स किती जातो आहे, किती सेल्स अप्रॉक्सिमेटली झालं पाहिजे नो लॉस नो प्रॉफिटसाठी, यासाठी आपण डिटेलमध्ये याच्यावरती चर्चा केली. त्याच्यानंतर स्टाफ हायरिंग कशा प्रकारे केली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आपण त्यांना वर्कआउट करून दिले. डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, कशा प्रकारे व्हिडिओज बूस्ट होतात, यामध्ये पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. त्याच्यानंतर आपण जो 3 ते 4 लाखाचा सेल्स देतो तो कशा प्रकारे असतो हे आपण त्यांना समजून सांगितलं. त्याच्या मेथड्स कशा आहेत, कशा प्रकारे तो केला जातो आणि कशा प्रकारे तो सक्सेसफुली अजून जास्त वाढत जातो त्यानंतर, ही आपण त्यांना व्यवस्थितपणे सांगितलं. बाकी छोटे मोठे त्यांचे खूप सारे गोष्टी होतात. नवीन काही प्रोडक्ट ॲडिशन करायचे होते, काही फ्रोझन फूड जे फूड प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं होतं. मग तेही आपण त्यांना समजून सांगितलं की ते कुठून घेतलं जातं आणि कशा प्रकारे फ्रोझन जे फूड्स आहेत ते आपल्याला यूज करता येतं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.